नमस्ते मित्रांनो, धोनी म्हणतोय IPLची आत्ता चालू आहे मॅचेस आणि दर 30 सेकंदाला एक जाहिरात येते आहे की धोनी म्हणतोय की ऑनलाईन गेम खेळा, रम्मी खेळा आणि त्याच्यातनं पैसे कमवा. आणि म्युच्युअल फंड सही आहे याची जाहिरात मात्र 10 मिनिटातनं 15 मिनिटातनं येते आहे. आणि गंमत काय आहे बघा, दोन्ही गोष्ट एकच व्यक्ती सांगतोय, धोनीच, की म्युच्युअल फंड सही आहे हे पण सांगतोय आणि तोच सांगतोय की ऑनलाईन गेम खेळा. पण गंमत काय आहे की प्रत्येकाला फास्ट पैसा हवा आहे आणि फास्ट पैसा हवा आहे. तो फास्ट पैसा म्युच्युअल फंडातनं नाही येणार आहे आणि तो फास्ट पैसा जो आहे तो येणार आहे ते ऑनलाईन गेमिंगमधनं येणार आहे. आणि ऑनलाईन गेमिंगमधनं जो येतो आहे त्यामुळं गडबड अशी आहे की ऑनलाईन गेमिंगचे 27 करोड सबस्क्रायबर आहेत इंडियामध्ये. 140 करोडपैकी 27 करोड म्हणजे हा आकडा जवळजवळ 30% आसपास जातो आहे. आणि तेच म्युच्युअल फंडाचे जे सबस्क्रायबर आहेत ते फक्त 4 करोड आहेत. कारण म्युच्युअल फंडाला 20 वर्ष थांबावं लागतं तेव्हा पैसा मिळतो आणि ऑनलाईन गेमिंगमध्ये मात्र पैसा लगेच मिळतो. पण याचा सक्सेस रेशो जर बघितला, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आपण याला म्हणतो, तर याचा सक्सेस रेशो बघितला तर तो सक्सेस रेशो आहे म्युच्युअल फंडामध्ये जवळजवळ 98-99% आणि ऑनलाईन गेमिंगमध्ये 1% पण नाही. म्हणजे जिथं सक्सेस रेशो 1% पण नाही तिथं मात्र 27 करोड सबस्क्रायबर, आणि जिथं सक्सेस रेशो 99%, मी तर म्हणेल 100% आहे, तिथं 20 वर्षानंतर, तर तिथं मात्र सबस्क्रायबर 4%च. म्हणजे काहीतरी चुकतंय आणि हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनपासून जरा लांब व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. थँक्यू.